एक बाई शेजारणीला भेटायला गेली. तासभर हसून गप्पा मारल्या. चहा पाणी झाल्यावर परत जाताना म्हणाली, ताई, मला डॉक्टरने कोरोनामुळे 14 दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये राहायला सांगितलंय. म्हणून म्हटलं आज सगळ्या मैत्रिणींना भेटून घ्यावे. कोण जाणे पुन्हा भेटायची संधी मिळेल की नाही. आणि निघून गेली. लोणावळा बस डेपोत एक माणूस कंडक्टरला विचारतो, इची गेली का हो? कंडक्टर, इची? माणूस, अहो इचलकरंजी चिपळूण हो. कंडक्टर, नशीब माझं पुणे चिपळूण नाही विचारलीस साल्या. मध्यरात्री एका घरात चोर घुसला. चोराने बेडरूममध्ये दोरीनं पुरुषाला बांधून ठेवलं आणि बाईला चाकू दाखवत सगळे दागिने काढ म्हणाला. बाई विनवणी करत रडत म्हणाली, हे 5 लाखाचे दागिने घे. तिजोरीतले रोख 2 लाख घे. वाटले तर मला बांधून ठेव, मी आरडाओरडही करणार नाही. पण दादा तुझ्या पाया पडते, फक्त याला सोड. चोराच्या डोळ्यात पाणी आले. चोराने का म्हणून विचारले. बाई म्हणाली, तो शेजारणीचा नवरा आहे. माझा आता एवढ्या ड्युटीवरून येईल. नवऱ्याने आधी गालावर किस केली आणि कपडे काढले. नंतर आरामात झोपवलं. नंतर आरामात पाय वर केले आणि नंतर पॅम्पर काढून चेक केले की माझ्या बाळाने सुसू तर नाही केली ना. एका थकलेल्या बाईला बसमध्ये बसायला जागा नाही मिळाली. तिने इकडे तिकडे पाहिले. तिला एका सीटवर लहान मुलगा दिसला. तिने त्याला विचारलं, बाळा उभा राहतो का? मुलगा, हो काकू, 9वीत आहे मी. त्यानंतर बाईने पूर्ण प्रवास उभं राहूनच केला. काही दिवसापूर्वी एका मित्राला बायकोचा मार खाण्यापासून वाचवण्यासाठी सांगितलं होतं की रोटी मेकर घेऊन ये, न लाटणं राहील ना मार. काही दिवसांपासून खुश होता, पण काल त्याचा परत फोन आला. विचारत होता, भावा वॉशिंग मशीन कोणत्या कंपनीचं चांगलं राहील? जण्याला फायर ब्रिगेडमध्ये नोकरी मिळते. एका महिलेचा फोन येतो. महिला, हॅलो, माझ्या घरी आग लागली आहे, तुम्ही लवकर या. जण्या, मॅडम तुम्ही पाणी टाकलं का? महिला, हो, तरी पण आग विझली नाही. जण्या, अहो मग आम्ही येऊन काय करू? आम्ही पण तर पाणीच टाकणार आहोत.